पुण्यातील घोरपडे पेठ परिसरामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास एक अपघात झाला आणि या अपघातात 2 महिला जखमी सुद्धा झालेल्या आहेत। यामध्ये ठाकूर आणि जैन नावाच्या 2 महिला आहेत। त्या रस्त्याने चालत असताना त्यांना मागणं एका रिक्षाने येत उडवलेलं आहे आणि यामध्ये या महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। मात्र या संदर्भात तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मागील बऱ्याच दिवसांपासून आम्ही या संदर्भात तक्रार देतोय। पुणे महानगरपालिकेकडे आम्ही याबद्दलची माहिती दिलेली होती की या परिसरात असणारे फुटपाथ आहेत, तर त्या फुटपाथच्या बाजूला आणि फुटपाथवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि रस्त्याच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनं लावलेली असतात। त्यामुळे नागरिकांना पर्याय नसल्याने नागरिक रस्त्यावरून चालतात आणि जे पादचारी आहेत तर त्यांच्या अशा प्रकारचे अपघात घडतात। मागे सुद्धा या भागात अशा प्रकारचे अपघात घडले होते आणि काल सुद्धा अशाच प्रकारचा अपघात पुन्हा एकदा घडलेला आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिका कोणाचा मृत्यू व्हायची वाट बघतेय का असा प्रश्न यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय। जो अपघात झालेला आहे त्याचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे आणि ज्या 2 महिलांना धडक दिली गेली होती तर त्या महिलांचे सुद्धा काही फोटोज जे आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत। त्यामुळे आता या संपूर्ण घटनेनंतर आता तरी पुणे महानगरपालिका त्यांच्या भागात असणाऱ्या ज्या अनधिकृत ज्या गाड्या उभ्या आहेत त्यांच्यावर कारवाई करताय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।